आपलं जॉन्डेर आणि पुढचं न्यू हॉलँड घेऊन आणि त्याच्या समोरच आपलं स्वराज घेऊन निघालेलो आपली टॅली काढण्यासाठी. चला तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या 100व्या ब्लॉगमध्ये. कारण की आपण चॅलेंज घेतलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर हे कोण खाल्लेलं आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि हे काय ते पण सांगा. शेतात आली की अशी मजा राहते मित्रांनो, जांब मिंब खायला फुकट ताणत नाही, किती खा पा. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपण 100 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं. त्याच्यानंतर हा 100वा ब्लॉग आहे, म्हणजे आपल्याला 100 झालेले आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजपासून आपलं चॅलेंज संपत आहे. तर मित्रांनो, कॉंग्रॅच्युलेशन मी स्वतःला देणार, कारण की तुम्ही जर कॉंग्रॅच्युलेशन द्यायचं असलं तर आपल्याला कमेंट करू शकता. तर मित्रांनो, आपण आलो शेतामध्ये टॅली काढण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे टॅली काढायला आपल्या ट्रॅक्टरची गरजही पडली नाही, कारण की त्या 2 ट्रॅक्टरनंच असं वळलं की नाही बाई लोक बस पाहायचं कामच नाही. आणि रस्ता एवढा भारी केला रात्री JCBनं, त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या ट्रॅक्टर लावायची गरजच पडली नाही. तर 3 ट्रॅक्टर लावून काढायसारखं भाऊ. शेतकऱ्याचा नत करायचा नाही, ऊस बागायतदार म्हणतात आपल्याला, समजलं काय? कमेंटमध्ये सांगा भाऊ कोण ऊस काढतंय सध्या. त्याच्यानंतर दुसऱ्याच्या वावरामध्ये आलतो आपण ऊस बघण्यासाठी. तिथे एकच ट्रॅक्टर असल्यामुळं तिथं आपण आपलं ट्रॅक्टर लावलं. त्याच्यानंतर हे 2 लावून जे काढायला म्हणशाल ट्रॅक्टर पाहायचं कामच नव्हतं. जॉन्डेर 50 होता आणि त्याच्यात न्यू हॉलंड होतं 36 आणि काय ताकद लावून काढलं की बस पाहायचं कामच नाही. याच्यामध्ये होता 1.5 वायर भरला होता, अजून 1 वायर राहिला होता, म्हणजे अर्धा वायर राहिला होता भरायचा. तेवढ्यामध्ये बाहेर काढून घेतली टॅली. इकडं आमच्याकडे एवढ्या टॅल्या दबायला की नाही लास्टपर्यंत 2 टॅल्या न्यावं लागायला. तर मित्रांनो, हे सगळं व्हिडिओ झालं नसेल, कसा वाटला काय नाही व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आपल्या पेजला फॉलो करा आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.